Welcome students. So last lecture we have seen the various parameter affecting on the resistivity. Okay, resistance indicated by capital alphabet R, unit is ohm. Resistivity is indicated by symbol rho. Formula काय त्याचा R into A divided by L. Okay, and what is the unit? ओहम मीटर. करेक्ट काय आहे? ओहम मीटर. त्यानंतर आपण बघितलं की कंडक्टन्स म्हणजे काय? अपोजिट टू द रेजिस्टन्स म्हणजे काय? 1 डिवायडेड बाय आर. याचं युनिट सांगायचं विसरलं होतं. याचं युनिट आहे मोह. रेजिस्टन्सचं काय आहे? ओहम. त्याचं उलटं करायचं काय आहे? मोह. ओके. त्यानंतर रेजिस्टिव्हिटीचं उलटं म्हणजे काय होतं? कंडक्टिव्हिटी. सिम्बॉल काय आहे? सिग्मा. म्हणजेच काय की 1 डिवायडेड बाय रेजिस्टिव्हिटी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. ओके. तर ह्याचं काय येणार आहे? युनिट मोह. याचं काय होतं आपलं? मोह. बरोबर. मोह. आणि त्यानंतर मीटर म्हणजे काय येणार आहे? मोह पर मीटर. करेक्ट. तर हे झालं आपलं बेसिक. त्यानंतर आपण बघितलं की इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ अलॉईंग मीन मिक्सचर ऑफ टू मेटल्स, मिक्सचर ऑफ टू मेटल्स. त्यानंतर कोल्ड वर्क म्हणजे मेकॅनिकल वर्क. त्याला बेंड केलं, लांबी वाढवली, त्याला तोडलं, जॉईंट केलं. आणि लास्ट इज एज हार्डनिंग. ओके. तर याच्यामध्ये टेम्परेचर जर वाढलं तर रेजिस्टिव्हिटी पण वाढणार आहे इन टर्म्स ऑफ मेटल. एक रिव्हिजन करतोय आपण. काय म्हणलं मी की इफ टेम्परेचर इज इन्क्रीजेस रेजिस्टिव्हिटी ऑफ द मेटल्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. पण सेमी कंडक्टर जर असेल आणि इन्सुलेटर जर असेल तर रेजिस्टिव्हिटी काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. अलॉईंग आपण जर दोन मेटल एकत्र केले, अलॉय केले, मिक्स केले तर रेजिस्टिव्हिटी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. मेकॅनिकल वर्क जर केलं रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. आणि जर मटेरियलचं वय वाढत गेलं, एज वाढत गेलं विथ रिस्पेक्ट टू टाईम तर रेजिस्टिव्हिटी पण काय होणार आहे? वाढणार आहे. सर्व इन्क्रीज आहे. फक्त सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये रेजिस्टिव्हिटी ही डिक्रीज होत आहे जेव्हा टेम्परेचर हे वाढेल. ओके. तर आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनचं मोबिलिटी. इलेक्ट्रॉन मोबिलिटी. ओके. तर इलेक्ट्रॉन्स हे कुठे प्रेझेंट असणार आहे? तर ते प्रेझेंट असणार कंडक्टरमध्ये आणि सेमी कंडक्टरमध्ये. सेमी कंडक्टर म्हणजेच काय? मेटल्समध्ये कोणकोणते आले याच्यामध्ये? कॉपर, सिल्वर, गोल्ड आणि ॲल्युमिनियम. सेमी कंडक्टरमध्ये कोणकोणते मटेरियल आले? याच्यामध्ये आलं सिलिकॉन Si आणि जर्मेनियम. इन्सुलेटरमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसणार. ओके. इन्सुलेटरमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतील. तर इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन कंडक्टर अँड द सेमी कंडक्टर. कंडक्टरचे एक्झाम्पल आहे कॉपर, सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम. आणि सेमी कंडक्टरचे आहे लक्षात ठेवायचे सिलिकॉन अँड द जर्मेनियम. ओके. तर आपण बघणार आहोत आता इलेक्ट्रॉन मोबिलिटी. तर बघा इलेक्ट्रॉन मोबिलिटी. इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे? इट इज अ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. ज्याला निगेटिव्ह चार्ज आहे त्या पार्टिकलला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन. इंडिकेटेड बाय ईच्या डोक्यावर मायनस चिन्ह. आणि मोबिलिटीचा अर्थ होतो ॲबिलिटी टू मूव्ह. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करण्याची जी ताकद आहे, जी एबिलिटी आहे त्याला आपण काय म्हणतो? मोबिलिटी. ओके. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण कन्सिडर करू एक मटेरियलचा पीस घेऊ आपण. एक पीस घेतला. मटेरियल कोणता घेतला आपण? मेटल. आणि त्याच्यामध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन्स हे प्रेझेंट आहे.
आणि त्या मटेरियलला आपण इथे अप्लाय केलं आहे इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड इंडिकेटेड बाय कॅपिटल अल्फाबेट ई. ओके, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायचं आहे मटेरियलला, स्मॉल पीस ऑफ मटेरियल. त्यानंतर काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे मटेरियलमध्ये जेवढे पण हे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतील, दे विल स्टार्ट मूव इन अ वन डायरेक्शन. तर ही जी डायरेक्शन आहे या डायरेक्शनमध्ये सर्व इलेक्ट्रॉन आता मूव व्हायला सुरुवात होईल. मूव होत आहे म्हणजे काय होत आहे, दे विल मोबलाइट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर. बघा मोबिलिटी, तर इलेक्ट्रॉन त्याचं काय होत आहे, मोबाईल व्हायला सुरुवात होत आहे. आपण म्हणतो बघा मोबाईल म्हणजे काय की जो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव होऊ शकतो. आपला जो फोन आहे, मोबाईल आहे, तो आपण इझिली कुठे पण मूव करू शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, मोबाईल. इथे मोबिलिटी म्हणजे काय की इलेक्ट्रॉन हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव करत आहे, त्या कॅपॅसिटीला आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रॉनची मोबिलिटी. तर इथे बघा मी काय सांगितलं, पहिलं आपण मटेरियल घेतला, त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे इलेक्ट्रॉन आता एका डायरेक्शनमध्ये मूव व्हायला सुरुवात झाली आहे. ओके, तर ज्या स्पीडने इलेक्ट्रॉन्स हे मूव होत आहेत, त्यांना काहीतरी स्पीड असेल, इलेक्ट्रॉन मूव होत आहेत, तर त्या स्पीडला, त्या व्हिलॉसिटीला आपण कशाने इंडिकेट केलं आहे, स्मॉल अल्फाबेट व्ही. तर व्ही काय इंडिकेट करतो, व्हिलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. व्हिलॉसिटी म्हणजे लक्षात ठेवायचं झालं तर सिम्पली लक्षात ठेवा स्पीड. तर इलेक्ट्रिक फील्ड दिल्यामुळे इलेक्ट्रॉनची स्पीड ही वाढली आणि ते एका डायरेक्शनमध्ये मूव करायला त्यांनी स्टार्ट केलं आहे. म्हणजे काय की इलेक्ट्रॉनची स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जर वाढली तर यांची स्पीड पण काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, त्यानंतर म्हणजेच की व्हिलॉसिटी और स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर इलेक्ट्रॉन व्हिलॉसिटी इज इक्वल टू, हा सिम्बॉल आहे म्यूचा, म्यू इंटू ई. तर म्यू म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट ऑफ द प्रपोर्शनॅलिटी. तो काय आहे, कॉन्स्टंट ऑफ द प्रपोर्शनॅलिटी. जसं आपण बघितलं ओहम्स लॉमध्ये की व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट, बरोबर. त्यानंतर इथे काय आलं, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणजे आर काय झाला, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, आणि त्याला आपण काय म्हणलं होतं, रेजिस्टन्स. त्याच प्रकारचं लॉजिक हे इथे आपल्याला लावायचं आहे की व्हिलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. म्यू काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, आणि त्या म्यूलाच आपण काय म्हणायचं आहे, मोबॅलिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. काय म्हणायचं आहे, मोबॅलिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. तर मोबॅलिटी इज डिफाइंड ॲज अ रेशो ऑफ व्हिलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन टू द इलेक्ट्रिक फील्ड. तर हा काय आहे, रेशो आहे. कोणाचा, न्यूमरेटरमध्ये काय आहे, व्हिलॉसिटी, आणि डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड. आता याचं आपल्याला काढायचं आहे युनिट ऑफ म्यू म्हणजेच मोबिलिटी. तर व्हिलॉसिटी म्हणजे स्पीडचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंद, बरोबर, मीटर पर सेकंद. आणि इलेक्ट्रिक फील्डची युनिट जे आहे ते आहे वोल्ट पर मिनिट, वोल्ट पर मिनिट. तर हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर मोबॅलिटीचं जे आहे युनिट ते येणार काय येणार आहे, मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय वोल्ट इंटू सेकंद. तर हे युनिट लक्षात ठेवायचं आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की मोबॅलिटी म्हणजे काय की अबिलिटी टू द मूव. कोणाला मूव करायचं आहे, इलेक्ट्रॉनला. तर मोबिलिटीला दाखवण्यासाठी आपण इथे काय यूज केलं आहे, दोन पॅरामीटर यूज केले, व्हिलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रिक फील्ड जी आपण त्याला अप्लाय केली आहे मेटलला. ओके, तर जेवढी स्पीड जास्त, बघा त्याच्यातून कळतं, जेवढं स्पीड जास्त तेवढी मोबिलिटी जास्त, कारण की म्यू हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाला, व्हिलॉसिटी म्हणजे स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. तर स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन जर वाढलं तर मोबिलिटी पण वाढणार. ऑब्वियसली स्पीड जर वाढली, इकडे
इलेक्ट्रॉनची जर स्पीड वाढली तर त्याची मूव्ह होण्याची कॅपॅसिटी पण काय होत आहे, वाढत आहे. तर तीच कॅपॅसिटी म्हणजे काय आहे, मोबिलिटी. सो मोबिलिटी इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ व्हिलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड. तर हे झालं आजच्या पुरतं कन्सेप्ट इलेक्ट्रॉन मोबिलिटी. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात की एनर्जी लेवल्स इन द मॉलिक्यूल. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, एनर्जी लेवल्स इन मॉलिक्यूल. मॉलिक्यूल म्हणजे आयटम, आयटमचाच एक भाग आहे, त्याला आपण काय म्हणलं आहे, मॉलिक्यूल. तर एनर्जी लेवल कोणकोणते आहेत मॉलिक्यूलमध्ये ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर, दॅट इज इलेक्ट्रॉन मोबिलिटी V divided by E. Okay, thank you.